नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. तर आत्ताची सगळ्यात ताजी बातमी ती म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये 336 नवी प्रकरणं पुढे आलेली आहेत. देश पातळीवर कोरोना व्हायरस संक्रमित लोकांची संख्या आता 2301 झालेली असून आतापर्यंत 157 रुग्ण बरे झालेले आहेत. तसंच 56 जण जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत. तर भारतात कोरोनामुळे आतापर्यंत 56 जणांचा बळी गेलेला आहे आणि कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसतेय. भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2301 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि या संख्येत झपाट्याने वाढ होतीये. तर आतापर्यंत भारतामध्ये 56 जणांचा कोरोनामुळे बळी गेलेला आहे. त्यामुळे नागरिकांनो सावधान, घराबाहेर पडू नका, सतर्कतेचा इशारा बाळगा, सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व जे आहे ते जाणून घ्या आणि त्या पद्धतीनेच तुम्ही वागा, कारण कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतीये. आतापर्यंत 56 जणांचा जीव देखील गेलेला आहे आणि आपण आपली काळजी घेतली तर आपण आपल्या कुटुंबाला आणि आपल्या समाजाला सुरक्षित ठेवू. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण पाहतोय भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 2301 वर जाऊन पोहोचली आहे. आकडेवारी पुढे आलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने आज ही आकडेवारी आहे, आकडेवारी सगळ्यात जास्त म्हणजे धक्कादायक ही आहे की गेल्या 24 तासामध्ये 336 नवीन रुग्ण आढळलेले आहे. ही आकडेवारी दररोज वाढत आहे आणि नवीन रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. आज जर आकडेवारी बघितली तर आपण आजच्या घडीला कोरोना व्हायरसच्या संक्रमित लोकांची संख्या जी सकाळी 9 वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे त्यामध्ये 2301 झालेली आहे. आतापर्यंत 157 रुग्ण बरे झालेले आहेत आणि 56 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देशभरामध्ये पुन्हा नवीन काय करता येईल कोरोना व्हायरसचे रुग्ण कमी करण्याकरता आणि ज्या पद्धतीने मस्कत तबलिगी जमातच्या वतीने जे त्याचा व्हायरसचा प्रसार झाला त्याला रोखण्याकरता देखील आता पाऊल टाकले जात आहे. आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सायंकाळी 4 वाजता पुन्हा जेव्हा पत्रकार परिषद होईल तेव्हा काय नवीन उपाययोजना केल्या जातात याची माहिती दिली जाते. पुढे प्रशांत, या सगळ्या अपडेट्स विषयी आपण जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 390 वर पोहोचलेला असून एकट्या मुंबईमध्ये 235 कोरोनाचे रुग्ण सापडले, तर धारावीमध्ये दुसरा रुग्ण सापडल्यामुळे चिंता वाढली आहे. आणि यानंतर थेट आपण जाणार आहोत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आता संवाद साधतायत. थेट आपण पत्रकार परिषदेमध्ये जाऊया. 7 जनवरी को विश्व स्वास्थ्य संगठन को, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन को ये सूचित किया कि हमको लगता है कि कोई एक नया कोरोना वायरस जो म्यूटेशन के बाद एक नया स्ट्रेन आया है और उसी के कारण हमारे देश में लोग प्रभावित हो रहे हैं. वो 7 जनवरी का दिन था, लेकिन हम लोगों ने अपने भारत में स्वास्थ्य मंत्रालय ने प्रतीक्षा नहीं की और हमारे जो टेक्निकल एक्सपर्ट्स हैं जिनको हमारे डायरेक्टर जनरल हेल्थ सर्विसेज हेड करते हैं, उस ग्रुप की 8 जनवरी को ही पहली मीटिंग हो गई थी और 8 जनवरी से हम लोगों ने योजना बनानी शुरू कर दी थी. और अगले 8-10 दिन के अंदर पूरे भारत के लिए डिटेल्ड योजना बनाकर 17 जनवरी को सभी एक्सपर्ट्स के एडवाइस पर सारे देश को, हमने सारे स्टेट्स को एक डिटेल्ड हेल्थ एडवाइजरी भेजी थी कि किस प्रकार से अगर परिस्थितियां खराब होती हैं तो हम कैसे आगे बढ़ेंगे. सेम डे हमने ट्रैवल की एडवाइजरीज लोगों को दी. देश के बड़े इंटरनेशनल एयरपोर्ट्स पर स्क्रीनिंग करना शुरू की, जिसको 7 एयरपोर्ट से शुरू किया, बाद में 30 के 30 एयरपोर्ट्स तक पहुंचा दिया. शुरुआत में केवल चाइना जैसे कुछ ही कोविड अफेक्टेड देशों की लोगों की स्क्रीनिंग होती थी जो आते थे. बाद में सारी दुनिया से जो कोई आता था उसकी स्क्रीनिंग हुई और फिर ये तभी से हम लोग कोविड के खिलाफ जो युद्ध है सब लोग मिलकर लड़ रहे हैं.
हमारे प्रधानमंत्री शुरू से हम लोगों के साथ हैं और आप सब जानते हैं कि उन्होंने स्वयं मॉनिटर भी किया चीज़ों को। 22 तारीख को देश में जनता कर्फ्यू का भी ऐलान किया। सारे देश ने खड़े होकर नतमस्तक होकर मेडिकल प्रोफेशन के लोगों को प्रणाम किया और अभी हम लोग लॉकडाउन की स्थिति में हैं। जब लॉकडाउन में सारे देश के 135 करोड़ लोग घर में आराम की जिंदगी बसर कर रहे हैं, रिलैक्स कर रहे हैं, अपनी थकान दूर कर रहे हैं, अपने परिवारजनों के साथ समय बिता रहे हैं, ऐसे समय में हमारे डॉक्टर, हमारे नर्सेज, हमारे अस्पतालों में काम करने वाले हमारे स्वास्थ्यकर्मी, वो सब लोग अस्पतालों के अंदर इन मरीजों के साथ जूझ रहे हैं जिनके बारे में कहा जाता है कि सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करके रखो, समाज में भी सोशल डिस्टेंसिंग रखो, और जिनके थोड़ा बहुत नज़दीक में भी संपर्क में आने से बीमारी जो है हमको मिल सकती है, इस बात का खतरा हमेशा बना रहता है। लेकिन मुझे गर्व है अपने सभी डॉक्टर साथियों के ऊपर, सभी नर्सेस पर, सभी अस्पताल के दूसरे अन्य कर्मचारियों पर, सैनिटेशन स्टाफ पर, कि जिन्होंने पूरी हिम्मत के साथ, पूरी मुस्तैदी के साथ इस युद्ध में अपना कंट्रीब्यूशन किया है, लगातार कर रहे हैं। उनके उत्साह में कोई किसी प्रकार की कमी नहीं है, उनकी सिंसियरिटी में कोई किसी प्रकार की कमी नहीं है और वो पूरी कमिटमेंट के साथ लगातार काम किए जा रहे हैं। मैं समझता हूँ कि ऐसे जो चुनौतीपूर्ण मौके होते हैं ये भाग्यशाली लोगों के जीवन में ही आते हैं, क्योंकि आपको अपनी प्रतिभा और अपनी योग्यता और अपने जज्बे को प्रदर्शित करने का जीवन के हर क्षण में, हर वक्त पर मौका नहीं मिलता है। ये कुछ अप्रत्याशित एक प्रकार से परिस्थितियां और अभूतपूर्व क्षण होते हैं जब ऐसा मौका मिलता है। तो उस नाते इस युद्ध के अंदर आप सबको कोरोना वॉरियर बनने का मौका मिला है। इसको आप सब एक प्रकार से अपना सौभाग्य समझिए, इसको ब्लेसिंग इन डिस्गाइज समझिए। मुझे पूरा विश्वास है कि बहुत ही जल्दी भारत कोरोना के खिलाफ युद्ध में सफलता प्राप्त करेगा और सारा देश आपको, मैं समझता हूं कि जिंदगी भर याद रखेगा। आपका जो कंट्रीब्यूशन है, जो आपका सेक्रीफाइस है, उस पर देश को हमेशा गर्व रहेगा। इसमें मैं समझता हूं कि किसी को भी कोई संदेह नहीं है। देश ने अपनी भावना को अप्रत्याशित तरीके से 22 तारीख को प्रदर्शित किया है। मेरा मन था कि भाई एक बार आप लोगों से ज़रूर मैं मिलूं। हम लोग दिन और रात किसी के खिलाफ युद्ध में विजय प्राप्त करने के लिए लगे हैं। हमारे साथ सारा स्वास्थ्य मंत्रालय है, भारत सरकार के सभी मंत्रालय लगे हैं। प्रधानमंत्री जी का नेतृत्व और उनका आशीर्वाद हम सबके साथ है। देश की सभी स्टेट गवर्नमेंट्स इस काम में लगी हैं। सभी हमारे मुख्यमंत्री, देश के स्वास्थ्य मंत्री, देश के अंदर सभी स्वास्थ्य के साथ जुड़े हुए सभी दूसरे सभी साथी, उन सबके सहयोग से। तर आपण पाहिलं नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे आता पत्रकारांशी संवाद साधत होते आणि त्यांनी म्हटलंय की कोरोनासारख्या संकटाला आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन लढायचं आहे आणि नक्कीच आपण त्यावर मात मिळवू, विजय मिळवू असं त्यांनी म्हटलेलं आहे। सगळ्या घडामोडी जाणून घेणार आहोत। वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे, ती म्हणजे मुंबईतल्या सोमय्या मैदानावर किरकोळ विक्रेत्यांची गर्दी होतीये। दादर भाजी मार्केटमध्ये होणारी गर्दी पाहता हे भाजी मार्केट 4 वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात आलं होतं, मात्र तरी देखील नागरिक जे आहेत ते अजूनही या ठिकाणी गर्दी करतायत। खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणं अपेक्षित असलं तरी सुरक्षित अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे इथे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसतोय। तर ही दृश्य आहेत
घाटकोपर इथल्या सोमय्या मैदानावर आणि रोडच्या साईडला जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे या रोडवर ही आपल्याला गर्दी पाहायला मिळते, कारण या दादरमधलं भाजी मार्केट जे आहे ते इतर 4 वेगवेगळ्या ठिकाणी हलवलेलं आहे, त्यापैकी एक आहे सोमय्या मैदान आणि या मैदानावर विक्रेते आणि त्याचबरोबर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। मात्र या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंग आपण कायम वारंवार सगळ्यांना सांगतोय। देशवासियांना पंतप्रधान असतील, राज्यातले मुख्यमंत्री असतील, प्रशासन, पोलीस असे सगळेजण वारंवार आवाहन देखील करतायत, तरी देखील नागरिक मात्र याकडे गांभीर्यानं पाहत नाहीयेत आणि सोशल डिस्टन्सिंग तर एका बाजूला राहिलं, मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कोरोनाचा मुकाबला करायचा तरी कसा हा प्रश्न आता सगळ्यांसमोर उपस्थित झालेला आहे, कारण काही ठराविक अंतरावर 2 व्यक्तींनी उभं राहायचंय, मात्र इकडे आपल्याला मॉबमध्ये सगळी लोक गर्दी करून एकत्र उभे राहिलेली पाहायला मिळतात। त्यामुळे हे त्यांच्याच आरोग्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी धोकादायक आहे। आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, सध्या सोमय्या मैदानावर काय परिस्थिती आहे? प्रशासनानं, पोलिसांना त्याची दखल घेतली आहे का आणि कारवाई केली आहे का? म्हणाली सोमय्या मैदानावरती अजूनही गर्दी कायम आहे। सकाळी जी गर्दी होती त्यापेक्षा गर्दी आता कमी झालेली आहे, कारण का सकाळीच अनेक किरकोळ व्यापारी जे आहेत त्या व्यापाऱ्यांनी, त्याच पद्धतीनं सामान्य मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात भाजी जी आहे ती खरेदी केलेली आहे, अनेक वस्तूंची खरेदी केलेली आहे आणि आता गर्दी हळूहळू त्या ठिकाणी ओसरते। मात्र हीच गर्दी उद्या किंवा परवा पुन्हा कायम होऊ शकते। त्याआधी मुंबई महानगरपालिका किंवा पोलीस यांनी या ठिकाणी बॅरिगेटिंग करून काही निवडक लोकांनाच किंवा जे फक्त किरकोळ व्यापारी आहेत त्यांनाच या ठिकाणी सोडण्यात यावं अशी व्यवस्था केली, तरी गर्दी टळू शकते। प्रशासनाने लोकांच्याच खबरदारी करता किंवा लोकांच्याच चांगलं आरोग्य राहावं याकरता दादरचा भाजी मार्केट जो आहे तो सोमय्या ग्राउंडवरती हलवला होता, पण असं असून देखील लोकांनी त्या ठिकाणी दुप्पट गर्दी केलेली आहे। सोशल डिस्टन्सिंग जे आहे त्याचं नियमांचं कुठेही पालन केलं गेलं नाहीये। त्याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर अनेक जी अशी लोक होती ती तोंडावरती मास्क लावून देखील फिरत नव्हती। त्यामुळे जर ह्या गर्दीमध्ये एखादा करोनाबाधित जर पेशंट असेल आणि त्याला जर ही गोष्ट माहीत नसेल की आपण करोनाबाधित आहोत आणि त्याने अनेक लोकांना स्पर्श केला, लोकांच्या जवळ गेला, तर नक्कीच किती भयावह परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल किंवा हा करोनाचा फैलाव जो आहे तो किती मोठा होईल याचा विचार न केलेलाच बरा, म्हणाले। अगदी खरं, त्यामुळे लवकरात लवकर या गर्दीवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे। अजित, तिथल्या घडामोडी जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे बारामती शहरामध्ये लॉकडाऊन असताना नागरिक त्याचं पालन करताना दिसत नाहीयेत, तर भाजीपाला मार्केटमध्ये देखील सोशल डिस्टन्सिंगचं पालन करताना नागरिक दिसत नाहीयेत। तोंडाला मास्कही नागरिकांनी लावलेला नाहीये। त्यामुळे शहर पोलिसांनी आतापर्यंत 100हून अधिक नागरिकांवर कारवाई देखील केलेली आहे। तर आता बातमी ती म्हणजे पुण्यामध्ये कोरोना लॉकडाऊन असलं तरी लोक फळभाज्या खरेदीच्या नावाखाली शहरातल्या विविध भाजी मार्केटमधून मोठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पुरते 3-13 वाजले आणि तिथला सविस्तर आढावा घेतला आमचे पुण्यातले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेनं। आता आपण पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये आहोत। खरं तर मार्केट यार्डचा व्यवहार सुरळीत सुरू आहे, तरी पण इथं आता थोडं सोशल डिस्टन्सचं जे नियमांचं पालन होतं ते होताना दिसत नाही। खरं तर इकडलं हे भाजी मार्केट आहे ते आज बंद ठेवल्यामुळं तिकडं आपल्याला मोकळं दिसतंय, पण इकडं जर पाहिलं इकडं समोर इकडं फळं आहेत, कांदा बटाटा आहे, हे मार्केट आज सुरू आहे। इकडं सगळ्या गाड्या आपण पाहू शकतो, हे सगळे शॉप्स पाहू शकतो। इथं काही ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळलं जातं, काही ठिकाणी नाही होत। लोक बेफिकीरपणे आत येत आहेत, त्यामुळं सोशल डिस्टन्सला इथं धोका झाला आहे। त्यामुळं मार्केट यार्ड खरंच चालू ठेवावं का? हे मार्केट यार्ड तर आहे ठीक आहे, इथं थोडी शिस्त तरी आहे, पण तिकडं खाली आज आम्ही तिकडं फुले मार्केटमध्ये गेलो होतो, तिथली गर्दी पाहून अक्षरशः आम्हालाही भीती वाटली, आम्ही खाली उतरलो नाही। हे थोडक्यात लोक भाजीपाला घेण्याच्या नावाखाली बाहेर पडतात आणि बिनधास्तपणे गर्दी करतात, कुठेही कशी फिरतात कशी, आणि सोशल डिस्टन्सचे अक्षरशः 3-13 वाजवले ते लोकांनी। आत्ता तर एक केस अशी होती, तर केवळ 4 संत्री घेण्यासाठी एक माणूस इथं आला होता,
स्वतः आम्ही लक्षात आणून देतो, देशमुख साहेबांनीच त्याला इथनं बाहेर घालवून दिलं, पण अशा पद्धतीने लोक साथ देताना दिसत नाही. ही सर्वात दुर्दैवी बाब आहे. म्हणून याच्यावर आता उपाययोजना काय या संदर्भात अधिक माहिती आपण ह्या मार्केट कमिटीचे प्रशासक देशमुख साहेब यांच्याकडून जाणून घ्या. देशमुख साहेब, मला सांगा आता करायचं काय? कारण लोक डिस्टन्स पाळत नाहीत. तुम्ही सुविधा उपलब्ध करून दिली लोकांची गरज म्हणून, भाजी मार्केट चालू राहावं म्हणून, पण लोक ती शिस्त पाळत नाहीत. उपाय काय? आता आपण पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये एक दिवस भाजीपाला चालवतो, एक दिवस फळांचा बाजार चालवतो. जास्तीत जास्त सगळे आपण मापदंड टाकून दिलेत आणि सोशल डिस्टन्स पाळण्याची भूमिका घेतली. पण एखादा दुसरा असा येतो या सगळ्या एवढ्या याच्यामध्ये की नजर चुकवून कुठंतरी विनंती करून असा येतोय. परंतु आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की हा ठोक याचा बाजार आहे, होलसेलचा बाजार आहे. इथं कोणतालाही किरकोळ आता आम्ही विक्री करत नाही. परंतु एवढ्या बाजारात एखादा दुसरा नजर चुकीनं येतोय, त्यांना विनंती करतोय आम्ही की बाबांनो तुम्ही येऊ नका, सामाजिक अंतर पाळा आणि या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापासून आपल्याबरोबर सर्वांचा बचाव करा. आणि आता जो आपण बाजार सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणाने हे जे पॅरामीटर्स आहेत हे सगळे मापदंड पाळून आपण चालवतोय. त्या चालवण्याला सहकार्य करा, म्हणजे शेतकऱ्यांचा माल शेतात राहणार नाही आणि ग्राहकांना सुद्धा उपलब्धता राहील. आज साधारण किती गाड्या आल्यात आणि काय काय स्टेटस आहे? मार्केटची गरज पूर्ण होते की लोकांची? आज साधारण 550 गाड्यांच्या आसपास 200 गाड्या फळांच्या आलेल्या आहेत आणि 300 गाड्या कांदा बटाटा आलेला आहे, लसूण आलेलं आहे. शहराची जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त माल येतोय आणि गरज भागते. त्याच्यामुळे विनाकारण गर्दी करू नका. गरजे इतका दैनिक पुरवठा आम्ही सुरू ठेवलेला आहे. फक्त गर्दी करू नका. सामाजिक अंतर पाळण्यासाठी आमच्या बाजार समितीचा सर्व कर्मचारी, स्टाफ आणि पोलीस प्रशासन पहाटे 3 वाजेपासून नाकाबंदी करून आम्ही याची सगळी अंमलबजावणी करतोय. आपल्या सोयीसाठी करतोय. आपण जर सहकार्य केलं नाही तर पुन्हा हे कोलमडेल. म्हणून सर्वांना विनंती करतोय की आपण गर्दी करू नका. आडते, कामगार, खरेदीदार, शेतकरी यांनी सर्वांनी हा बाजार चालवण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. हे होते देशमुख साहेब. यांनी सांगितलं की लोकांनी सहकार्य करावं तरच आम्ही हे मार्केट यार्ड चालवू शकतो, नाहीतर इथली परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाईल आणि हे मार्केट बंद करावं लागेल. म्हणूनच माझं पुणेकरांना आव्हान आहे, तुम्ही 4 दिवस भाजी खाल्ली नाही, फळं खाल्ली नाही तर काही फरक पडणार नाही. पण कोरोनाची एकदा लागण झाली तर निश्चितच तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून केवळ भाजीसाठी आणि फळासाठी बाहेर पडू नका. तुम्हाला प्रशासन ह्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देते. फक्त सोशल डिस्टन्स पाळा एवढंच आता सांगेल, कारण जीवन हे खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर बातमी आहे मनमाड इथून. 10 दिवसानंतर आजपासून बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू झालाय. भावामध्ये मोठी घसरण झालेली असून आज चांगल्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 700 रुपये भाव मिळतोय. तर आधीच भावात घसरण झालेली असताना गोणीत भरून कांदा आणावा लागत असल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना भुर्दंड देखील बसतोय. तर मनमाड बाजार समितीमध्ये आजपासून कांदा लिलावास सुरुवात झालेली आहे आणि 10 दिवसानंतर कांदा लिलाव सुरू झाल्यामुळे भावामध्ये घसरण देखील झालेली पाहायला मिळतेय. प्रति क्विंटल सरासरी 700 रुपये कांद्याला भाव मिळतोय. तर ही दृश्य आपण पाहतोय मनमाड बाजार समितीमधली ही दृश्य आहेत. प्रति क्विंटल 700 रुपये कांद्याला भाव असून 10 दिवसानंतर कांदा लिलाव सुरू झाल्यामुळे कांद्याचा भाव जो आहे तो घसरलेला आहे. कांद्याच्या भावात उतरण झालेली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. अधिक माहिती जाणून घेऊयात. बबू शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बबू, आपण पाहतोय मनमाडमध्ये कांदा लिलाव जरी सुरू झाला असला तरी कांद्याच्या भावात मोठी घसरण झालेली पाहायला मिळतेय. खरं तर हे 10 दिवसानंतर आज लिलाव सुरू झालेले आहे आणि त्याच्यात व्यापाऱ्यांनी एक अट घातलेली आहे का कांदा हा गोणीत भरून आणावा. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तो वाढलेला आहे. क्विंटल मागे किमान 50 ते 75 रुपये त्यांचा खर्च वाढलेला आहे आणि अशा वेळेला सध्या कांद्याला फक्त कमीत कमी 300 रुपये तर जास्तीत जास्त 700 आणि सरासरी 400 ते 500 पर्यंत मिळते. त्याच्यामुळे जो वाहनांचा खर्च आहे, जो बारदांसाठी केलेला खर्च आहे तोही निघत नाहीये. त्याच्यामुळे या मातीमाल भावात कांदा विकण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, हवालदिल झालेला आहे. नक्की शेतकरी हवालदिल झालेला पाहायला मिळतोय, कारण प्रति क्विंटल 700 रुपये कांद्याचा भाव मिळतोय आणि 10 दिवसानंतर कांद्याचा लिलाव सुरू झालेला असून कांद्याचा भाव जो आहे तो मोठ्या प्रमाणात गडगडलेला आहे.
तर वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी भुसावळमधील असून भुसावळमधील कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर खळबळ झालेली आहे. भुसावळ शहरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतोय. 100हून अधिक नागरिकांवर कारवाई करण्यात आलेली आहे, तर काही जणांवर वाहन जप्तीची देखील कारवाई करण्यात आलेली आहे. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. इम्तियाज अहमद आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. इम्तियाज, काय अधिक माहिती मिळते? 100हून अधिक जणांवर पोलिसांनी कारवाई केल्याचं कळतंय. तर आपण पाहतोय भुसावळमध्ये कोरोनामुळे जो मृत्यू झालेला आहे त्यानंतर पोलिसांनी अधिक चोख बंदोबस्त तिथे केलेला आहे. अनावश्यकपणे जे रस्त्यावर फिरतात त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलाय. तर वळूयात वसईतल्या बातमीकडे. वसईमध्ये आयोजित मरकज कार्यक्रम रद्द करण्यात आलेला असून 14 आणि 15 एप्रिल रोजी वसईच्या सन सिटी मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळेस 50 ते 60 हजार नागरिक उपस्थित राहणार होते. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर पोलीस प्रशासनानं हा निर्णय दिलाय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलेलं असून कोरोनाविरोधात संपूर्ण देशानं एकजूट दाखवण्याचं आवाहन त्यांनी केलंय. नेमकं पंतप्रधानांनी काय म्हटलं आपण पाहूयात. 5 अप्रैल रविवार को रात 9 बजे मैं आप सबके 9 मिनट चाहता हूं. ध्यान से सुनिएगा. 5 अप्रैल को रविवार को रात 9 बजे घर की सभी लाइटें बंद करके घर के दरवाजे पर या बालकनी में खड़े रहकर 9 मिनट के लिए मोमबत्ती, दिया, टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट जलाएं. मैं फिर कहूंगा, मोमबत्ती, दिया, टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट 5 अप्रैल को रात को 9 बजे 9 मिनट तक जरूर जलाएं. और उस समय यदि घर की सभी लाइटें बंद करेंगे, चारों तरफ जब हर व्यक्ति एक एक दिया जलाएगा, तब प्रकाश की उस महाशक्ति का एहसास होगा जिसमें एक ही मकसद से हम सब लड़ रहे हैं, ये उजागर होगा. साथियों, मेरी एक और प्रार्थना है. इस आयोजन के समय किसी को भी कहीं पर भी इकट्ठा नहीं होना है. रास्तों में, गलियों में या मोहल्लों में नहीं जाना है. अपने घर के दरवाजे, बालकनी से ही इसे करना है. सोशल डिस्टेंसिंग की लक्ष्मण रेखा को कभी भी लांघना नहीं है. सोशल डिस्टेंसिंग को किसी भी हालत में तोड़ना नहीं है. कोरोना की चेन तोड़ने का यही रामबाण इलाज है. तर पंतप्रधान मोदी यांच्या आजच्या भाषणावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. भारतानं कोरोनाविरोधाची लस शोधली, एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत आणि कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही, असं भाषण मोदींकडून अपेक्षित होतं. तर त्यांनी या संकटाचा देखील इव्हेंट करायचं ठरवलंय, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून टीका केली आहे. तर आपण पाहतोय पंतप्रधानांनी नुकतंच जे देशाला संबोधित केलेलं आहे आणि त्यांनी जे देशाला 5 एप्रिल रोजी
घराबाहेर यायचं आहे आणि दारात उभं राहायचं आणि 9 वाजता 9 मिनिटांसाठी लाईट बंद करून हातात दिवा घेऊन उभं राहायचं, यावर जितेंद्र आव्हाड यांनी टीका केलेली आहे. मोदी देशाला संबोधतायत की एक इव्हेंट करतायत, हाच सवाल त्यांनी उपस्थित केलाय. वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे कोरोना रुग्णाला हाताळणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं हे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी जीवघेणं ठरू शकतं. आणि हाच धागा पकडत नागपूरच्या डॉक्टरांनी पुढाकार घेत स्वखर्चानं एक आगळीवेगळी वाहतूक यंत्रणा बनवली आहे, जी भारतातली पहिली मेक इन इंडिया उत्पादन आहे. आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. कोरोनाचा सामना असाच सुरू राहणार आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन सोशल डिस्टन्सचं भान ठेवत आपल्याला कोरोनाशी मुकाबला करायचा आहे. त्यामुळे घरी राहा, सुरक्षित राहा.